नमस्कार, आज मी आपल्याला सोयाबीन पुलाव बनवून दाखवणार आहे। सोयाबीन वडी गरम पाण्यात मीठ घालून 10 मिनिट भिजवून घेतली। तांदूळ देखील 10 मिनिट भिजवून घेतलेला आहे। 10 मिनिटांनंतर आपण सोयाबीन वडीचे पाणी काढून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, त्यात जिरे, लाल मिरची, खडे मसाले आपल्याला तेलावर छान भाजून घ्यायचे आहे, त्यामुळे भाताला खूप छान सुगंध येतो। खडे मसाले भाजून झालेले आहे। आता आपण त्यात कांदा घालू। कांदा छान रंग बदलेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। गाजर, शिमला मिर्च, फरसबी, वाटाणे ह्या भाज्या देखील आपण 2 ते 3 मिनिट छान परतवून घेऊ। भाज्या आपल्या छान परतवून झालेल्या आहेत। आता आपण त्यात सोयाबीन वडी, अर्धा वाटी दही व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 10 मिनिट भिजवून घेतलेले तांदूळ, 2 चमचे साजूक तूप, 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आपल्याला तांदूळ व भाज्या तुपावर छान परतवून घ्यायच्या आहेत, त्यामुळे भात मोकळा होतो। कस्तुरी मेथी, पुदिना, कोथिंबीर। कस्तुरी मेथीमुळे पण भाताची चव वाढते। 2 वाट्या तांदूळ घेतलेला, म्हणून आपण 4 वाट्या पाणी घालणार आहोत। चवीनुसार मीठ। पुन्हा आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। बिर्याणी मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मंद आचेवर पुलाव 10 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला सोयाबीन पुलाव तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। एक लाईक करायला विसरू नका।